बाळू तू कापूस वेचण्यासाठी बायांची काय नियोजन केलंय? अहो आता बघितले आता मग? पण भेटा ना त्यांच्या टोळ्या दुसरीकडे जाते आता कामाला. त्यांच्या टोळ्या दुसरीकडे जात्यात आणि आपल्याकडे काय येत नाही. आपण पैसे कमी देतो का, लेट देतो का त्यांना? तसं नाही सरपंच. मग? काय झालंय सध्या कांद्याची लागवड चालू आहे. हा 600 रुपये बायाला रोज पडतोय आणि इकडे तुमच्या 300 रुपयासाठी ते येतात का कापूस याचायला सांगा बरं. अरे ते झालं राजा, पण आपले आणि त्यांचे संबंध जुने आहेत. आमच्या बापजादापासून त्यांच्या लोक येतात आपल्याकडं. हा आता मला सांग, कांदे लावल्यानंतर त्या बायांना काही काम आहे का? आपल्या रानामध्ये वर्षभर काम आहेत का नाही? खुरपणी टोरपणी सगळं चालू आहे. मग आपल्याला जर त्या बाया टायमिंगला भेटत नसतील, आता उद्या जर पाऊस आला, त्या कापसाच्या वाती झाल्या, आपलं नुकसान झालं तर ते काय भावात पडल? आता काय राहिलं का वाती व्हायच्या, सगळा लोंबतोय खाली, पाणी गळत आहे त्याच्यातून. माहिती आहे तुम्हाला? सोडून द्यायचा का तसाच? आता त्या आजच्या दिवस त्यांच्या तिकडे कांद्याची लागवड आहे, त्या संपल्या की मी लगेच जातो ती अख्खी टोळी आपल्या इकडे आणतो कापूस याचायला. बघ बरं का, लय उशीर नको करीत जाऊ. तुम्ही काहीच नका काळजी करू, फक्त आजचा दिवस जाऊ द्या, उद्याच्या दिवशी सगळ्यांना आणतो. अरे तू गावात कोणाच्याकडेच बाया आहे ना तू कापूस वेचायला? मग आता कांद्याची उगते घेते तर एकर कांदे लावायला काय आलं त्या कापसाकडे सांगा बरं. आयलाय मजुराचा दिवस अवघडच होत चाललंय राव. त्यांचे एवढेच दिवस आहेत कामायचे सरपंच. अरे ते झालं राजा, पण आपण बी शेतकरी आहेत ना राव. आपण किती कष्टाने पिकं आणली. तुम्ही काळजी नका करू, मी ती सगळीची टोळ्या आहेत ना, ही अख्खी टोळी आपल्याकडे. एक काम कर, जर त्यांना यायला त्रास होत असेल तर आपली बोलेरो घेऊन जा, बोलेरो मध्ये टाकून बाया. मग तर ते खुशी नाही येते मस्त पैकी त्यांना बोलेरोच घेऊन जा, उद्या घेऊन ये. हा चालू आणतो. अहो मीनाताई, तुम्ही म्हणले होते ना आज माझ्याकडे कामाला येते म्हणून. तुम्हाला जरी तिकडं काम असेल, आपण आपल्या इथं गरीबी कामच आहे ना. वा का कापूस चाललाय तसा, उद्या पाऊस आला काय झालं मग सांग, वाती होते ना त्याच्या. हा अहो तुम्हाला फोन केला, गोट्याजवळ निरोप पाठवले, त्या दोरपात त्याला बी सांगितलं होतं. अहो आता तुम्ही जर दुसऱ्या गावात कामाला गेले तर आपल्या गावातलं काम कोणी करायचं, आमचं काम कोणी करायचं? वर्षभर तुम्हाला काम देतो मी आणि असं टायमाला जर तुम्ही नाही म्हणल्यावर असं जमत असतं बाई कुठं? हा किती दिवस लागतील? अजून 2 दिवस. अहो तसं नका करू, आजचा दिवस जाऊ द्या, पण उद्या कामाला या तुम्ही. हां तिकडं कोणी पाठवा तुमच्या जागेवर, पण तिकडं राहणार या. हां ठीक आहे हां ठेवा. छान होता बरं का पण, आहे का नाही? अरे मग तू काय कर, तू बघितलं का एपिसोड नाही हॅलो भारी आहे. मला पाठव ना मोबाईल. अय प्रेम या कमल्या, कुठे चालले रे? चाललो पाठवर. का मोकळेच आहेत ना? आम्ही मोकळीच आहेत, तुम्ही बोला ना तुमचं काम. मला वाटलंच होतं. मग माझं एक काम करा ना. सांगा ना, बोला ना. ते माझ्या रानातलं आहे ना, तेवढं कापूस वेचायचं होतं. चला ना. बाई आत्ता म्हणले, परत म्हणू नका. आम्ही आमच्या शेतातले कामं करत नाही, तुमचे जे कापूस वेचायचे का? वतनदार घराने कळलं का? माहिती वतनदार घरा नाही, पण चल ना आता. अरे माणसं भेटत नाही मला कामाला, चल ना. माणसं भेटत नाही तुमचा प्रश्न राहिला. मग तुम्ही आम्हाला कशाला विचारलं? दुसरीकडे कोणाला तरी विचारायचं होतं. हा तुम्ही मोकळे दिसले म्हणून तुम्हाला सांगितलं. अहो मग आम्ही वतनदार घरा नाही, आमच्याकडे काय काम धंदे आमचं सगळं जिथलं तिथं आहे. अकाउंटला बँक बॅलन्स पैसा आहे, घर धन धान्य हे सगळे वावर सगळे आमचे माणसं आहेत, कामगार इथं सगळं लावलेले आहे. पैसा पाणी आडमाप आहे आमच्याकडे. आम्हाला काय काम करायची गरज आहे होय? बरोबर. मग प्रेम तू येतो का? मी नाही, जिथं कमल्या नाही तिथं प्रेम्या नाही, आहे का नाही? कमल्या आला असता तर विषय वेगळा आहे, त्यासोबत मी आलो असतो, पण नाही. ए कमल्या बघ ना, सगळं तुझ्यावरच अवलंबून आहे आता. चल ना. आत्ता म्हटल्या पण नको, आमच्याकडे आठवडाभर पुरण एवढं नियोजन आहे अजून. हा तुम्ही तुमचं कोणतरी दुसरं बघा. ठीक आहे, थँक्यू. काही कामाचे नाही, सारे गावात हिंडत आहेत, पण एक काम करायचं हे नाही येणार. चेअरमनलाच फोन लावते. हॅलो चेअरमन, अहो माझ्या इथं आहे ना कापूस वेचायला बायकाच भेटाना. तुमच्या इथं जी टोळी ती द्या ना पाठवून. टोळीचाच विषय आहे ना सुजाताबाई. आई एवढी काय काळजी करता चेअरमन असल्यावर? चेअरमन स्वतः येत असतंय तुमच्या इथं कापूस याचायला. कुठं चेअरमननी स्वतःच्या शेतात काम नाही केलं कधी, पण कापूस याचायला मी येणार आणि टोळी घेऊन येणार. 12 बायाची टोळी आहे. तुम्ही एका दिवसात दुपारपर्यंत कापूस आणतो तुमचा. आलोच सकाळी 8 वाजता तुमच्या दारात टोळी घेऊन. हा टोळी मिळायची नाही आम्हाला. तेवढंच काम आहे का काय तुम्हाला टोळीन बिळीन बघून द्यायचे?
अजिबात नाही. तुमचं तुम्ही बघा तिकडे. कापूस याचा नाही तर पेटून द्या. जमणार नाही चेअरमनला. लोकाला कामं नाहीत. मी काय टोळीचा मुक्कादम आहे का काय? मला टोळी बघायला सांगत आहेत. आपल्याला नाही जमायचं बा. आपण कशाला कोणाची इथं जावा? आपल्याच वावरात भरपूर काम पडले. हायला आता कुठं बघा बाया बाया आणि कुठं सापडायचे मला. काय बाळू काय शोध येतो? ते कापूस याचायला बाया सांगितलं सरपंचानी, तेव्हा ते बघायला चाललोय बाया. बाय भेटलाच नाही का? नाही ना. अरे बाळू भाऊ हा माझ्याकडे एक आयडिया आहे बरं का. काय आयडिया? तू ते ड्रोन बघितलाय का? ड्रोन लग्नात असतो बघ ड्रोन. हा ते पत्रावर वाढीत ते द्रोण पाहिलेला आहे मी. त्यो तो ड्रोन नाही उडतो, तो ड्रोन उडतो. उडतो त्यो हा म्हणजे कुठं? लग्नात नाही त्या फोटोग्राफर कडे कॅमेरामन कडे असतो ते असं डॉक्टर भुरकन निघून जातो. हा ते भर फिरत ते वय. तो ड्रोन आहे ना तसा एक ड्रोन घ्यायचा सेकंड हँड. हा हा आणि ते आपलं प्रदीप शिरसाट बिरसाट नाही कॅमेरामन असते त्यांच्याकडे असतो तो ड्रोन. मग जुना झाला की तो घ्यायचा. हा त्याला आहे ना सेन्सर बसवायचे आणि लोखंडाचा एक हात बसवायचा. हा आपण काय करायचं बांधावर उभं राहायचं. तो ड्रोनला खालून गोणी बांधायची आणि ड्रोन असं उडवीत न्यायचा. हा. तो येतो कापाशीत झाडापाशी. त्याला ते झाडाचं जे बोंड आहे तिथं जातो. ते हात असं ते बोंड तोडतो आणि याच्यात टाकतो गोणीत. असं मशीन बांधवायचं आहे मला. मी तुला सांगतो बायांची गरज नाही ना. बरं ती गोणी भरून झाली हा. परत ते ड्रोन आपल्याकडे बोलून घ्यायचा. आंदे करीत ते आला की परत ती गोणी खोलायची दुसरी गोणी लावायची. तुला सांगतो कमीत कमी 2 घंट्यात 1 एकर वावर होईल. लय भारी आयडिया घंट्या. हा सगळं फायनल आहे. फक्त पैशाची कमी आहे. पैशाची कमी आहे तुझ्याकडे 40,000. अरे भाऊ आपल्याकडे कायचे पैसे? मी एक तर सरपंचाकडे सालानी कामाला, तुम्हाला माग पैसे. सरपंच देतील का रे 40,000? सरपंचाकडे तू फिरकू सुद्धा नको. एक तर बाया भेटाना म्हणून सरपंच चिडलेला आहे. एक तर सरपंचाला कशाला बाया पाहिजे? अरे कापूस याचायला बाया बघत येते, त्यांना भेटलं नाही म्हणून त्यांनी मला घोडा लावलाय. म्हणून मी बाया बघायला चाललोय. चोरमन देतील का? तिकडे तर जाऊच नको. त्यांची अख्खी टोळी पळून गेली कुठतरी. चोरमनची हा तू डोक्यातच घेऊ नको भाऊ. तुला काय करायचं ती कर. जाऊ दे मला बाया बघायला. ड्रोन आहे ना बनवून दाखवतो बाळू भाऊ मी. बघ तू ओ गंठन भाऊजी इकडे या. खाऊ तुमच्या ओळखीच्या परिचयात असं बायका आहेत का हो? आहेत ना. आहेत का? मला ते कापूस वेचण्यासाठी लागत होत्या. मला कापूस बायका- दिसणाऱ्या नाही ओळखीच्या, गावातल्या बायका ओळखीच्या. अहो तसं नाही गंठन भाऊजी, मला बायका पाहिजे होत्या. मला लय नुकसान होऊ राहिलं अहो. तुम्हाला कापूस याचेल बायका भेटा ना. हा मला सांगा बरं तुमचा कापूस याचेल किती खर्च येईल साधारण? साधारण 10,000 रुपये 10,000 रुपये. तुमच्याकडे किती पैसे आहेत सगळे? असते ना 10,000 रुपये. अजून बघा ना 10,000 20,000 होतील का ॲडजस्ट? माझ्याकडे आयडिया आहे. हा होते असते. मी आहे ना एक सेकंड हँड ड्रोन बघणार आहे. काय? ड्रोन नसतो ड्रोन, तो लग्नात असतो बघा. हा 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 तो असं उडतो डॉक्युमेंट फोटोग्राफरकडं. हा मग त्या ड्रोन मध्ये आहे ना ड्रोन. हा ते काय ते ड्रोन, त्या ड्रोनला असं एक वेल्डिंग करून हात बसवणार आहे. आणि ते काय करायचं ड्रोन आपण इकडून बांधावर बसून असं उडवायचा. हा ते ड्रोन जातो कापाशी झाडापाशी. ते जे बोंड आहे का तिथलं ते कापूस असं काढणार. त्या ड्रोनच्या खाली गोणी बांधलेली असते त्या गोणीत टाकणार. म्हणजे माणसाची गरजच नाही, सगळं ते ड्रोननेच करणार. ती भरली गोणी की परत ड्रोन इकडे बोलून घ्यायचा, ती गोणी काढायची दुसरी गोणी जोडायची. मग तुम्हाला सांगतो 1-2 तासात 1 एकर वावर होईल. हा बरं आयडिया. हा का नाही माणसं भेटत नाही कामाला काही नाही. तुम्ही 20,000 रुपये द्या. तुम्हाला सांगतो आता सरपंचाला बायका भेटाना, चोरमनला बायका भेटाना, त्यांचे 10-10 एकराची वावर आहेत. आपण त्यांच्याकडून पैसे घेऊ म्हणजे पहिल्याच दिवशी आपले 20,000 रुपये वसूल होतील. आणि नंतर जे काही धंदा होईल ते आपण दोघात निम्मा वाटून घेत जाऊ. तुम्ही घरीच थांबत जा, मीच जात जाईन ड्रोन उडवायला, मीच ते कापूस गोळा करीत जाईन. चालेल ना मग. मग द्या बरं 20,000 रुपये. बरोबर देते. द्या. नीट खेळ रे. इकडं मार नाही काढला. काय खेळतोय? मार 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 घास. एक समोर एक समोर हो की इकडं साईडला आहे. हे कोणतं हे कशाच आहे ते? हा समोर ते नको ऑप्शन दाबू याड काय बंद होईल मध्ये. प्रेम आहे हा ते ड्रोन असतं का? ड्रोन नाही का उडत असतं तो ड्रोन लागण्यात फोटोग्राफरकडे असतो. त्याचं डॉक्युमेंट जातो बुंकन. हा 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 माहिती. तो ड्रोनचा डिस्प्ले असं मोबाईलवर घेता येतो का? हा येतो ना आता. हा वय हा. मला करून देशील का? चालतंय ना देईन करून. हा चालतंय. अरे पण प्रेम टॅब बी असेल तर लय भारी होईल, त्याच्यावर अजून चांगलं वाटतं ते. अरे आहे भांडवल कमी कामल्या बजेटचा विषय काय? बर शिकायला गावात आहे ना कापूस याच्याला बाईकच भेटाना. हा मग मी ते ड्रोन आहे ना ते ड्रोन आणणार आहे सेकंड हँड आणि त्याला सेन्सर बसवणार आहे. एक असा हात वेल्डिंग करणार आहे. हात हा
हा हा मग ते आपलं द्रोण आहे ना असं बांधून उडवायचा, तो जाईन कापाशी झाडापाशी आणि मग ते बोंड आहे ना ते हात असं ते बोंड घेणार आणि खाली गोणीत टाकणार, द्रोणला खाली गोणी असणार, ती गोणी भरली की परत ते द्रोण असं आपल्याकडे बोलवायचं, ती गोणी खोलायची, दुसरी गोणी बांधायची, परत द्रोण सोडायचं. मग 2 तासात 1 एकर वावर कापूस इथून आणणार. 2 तासात 2 तासात अख्खं अख्खं. हायला घंटे कसलं जबरदस्त नियोजन आहे राव हे तुझं. भाई प्लॅन जबरदस्त आहे भाई तुझा. सक्सेसफुल जर झाला भाई जबरदस्त काम होईल खरंच. अरे ह्यो आयडिया म्हणजे ही आयडिया कधी अमेरिकेतल्या लोकांना कळली ना, अमेरिकेतले लोक तुला इथं सोनेवाडीत घ्यायला येतात, सोनेवाडीत. मग कमले हा? अशी आयडिया भाऊ कॉमन लोकांना येत नाही, जिनियस लोकांना येते. अजिबात नाही, अजिबात नाही. ह्याच्यासाठी IQ लेवल असते ना, IQ लेवल ही सर्वसामान्यांपेक्षा आहे ना ती 1-2% जास्त पाहिजे. ती गंटनकडे आहे ऑलरेडी. हा आणि अशी भाई तुझा जन्म आहे ना गंटन, जन्म एकच मिनिट थांब. क्रांती ही जगामध्ये देशामध्ये क्रांती घडून आणण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे. हा वय तू सर्वसामान्य नाहीयेस. तुझी गरज आहे ना, गरज खरं तर आपल्या सोनेवाडीला नाही, अख्ख्या देशाला आहे. देशापेक्षा बाहेरच्या देशांना आहे ना खास करून तुझी गरज आहे. कारण त्यांच्याकडून आहे ना, त्या टेक्नॉलॉजीवरती असं कोणी त्यांना भेटणार ती तुझ्याकडे आहे. बघ विचार कर याच्यावर. जे कमल्या सांगितलं ना ते सगळं खरं आहे भाऊ. तू लय मोठा माणूस आहेस, मोठा. तू अजून ओळखलं नाही स्वतःला गांठे. हे तू त्याला गावात राहून तुझी ना ती किंमत, ती व्हॅल्यू आहे ना ती नाही अरे. हा तू किरकोळ लोकात हिंडवतो ना म्हणून तर कोणी विचारत नाही. हो खरे तुझी गरज आहे ना. आजपासून आहे ना तुमच्या बरोबर हिंडणारच नाही मी. आमच्या बरोबर किरकोळ लोकात आता हिंडणारच नाही मी. माझं बघा द्रोण कसं संशोधन लावतो. अरे हा बरं ठीक आहे. अरे आम्ही लय किरकोळ आहे बाबा. तू बास का विषय का? अरे गंठन कुमार IQ. एक माणूस रुसला येतो ना आमच्यावर. हा मग तुम्ही कुशाल मला कामाला बायका दिला नाही चेअरमन. अहो ते आता चेअरमन बाई होत्या ना आमच्या तिथं, त्यामुळे मला काही बोलताच नाही आलं. काय नका सांगू, तुम्हाला थोडासा साईडला जाऊन बोलता नाही येत का? ऐका ना तुम्ही, माझ्याकडे ती मीनाबाईची टोळी येणार आहे ना, अख्खी टोळी उद्या तुमच्या रानात पाठवून देतो. माझं काही 2-3 दिवसांनी झालं तरी चालन. काय नको राहू द्या तुम्हाला. आम्ही स्वतः आहे ना आमचं मशीन तयार केलंय कापूस वेचायला. मशीन? हा अहो अजून त्या जपानला जमलं नाही, तुम्ही मशीन तयार करणार आहे का असं? आपल्या गावातला मोठा सायंटिस्ट माहिती ना तुम्हाला? कोण बरं आपल्या गावात कोण आहे असा? गंठन भाऊजी. आणि काय केलं त्यांनी? त्यांनी मला आयडिया दिली. अरे बापरे, काय आयडिया आहे? ती आयडिया अशी ना की 1 तासात आहे ना 1 एकर वावरातलं कापूस वेचलं जाईल अशी. थोडं नादी लागल्या त्या गंठनच्या. तुम्ही बघाच फक्त आता 20,000 रुपये घातले. 20,000 रुपये घातलेत ना तुम्ही? हा. मग लागलं 20,000 चंदन तुम्हाला. असं कोणतं मशीन नसतं काय नसतं. त्या गंठनी उगं तुम्हाला चुत्या बनवलं. अहो एवढं म्हणजे रात्रंदिवस सायंटिस्ट बसून आहे तरी अजून ते मशीन तयार नाही झालं. अहो ते नाही का ड्रोन मशीन लग्नात फिरतं हा, हा. त्याला 2 हात लावायचे हा. असं गंठन भाऊजी म्हणले. मग ते बरोबर. असं कापूस वेचणार आणि गोणीत आणून टाकणार. गंठन सांगायला आणि तुम्ही ऐकायला. अहो तसं असतं तर मी 10 ते रोबोट मशीन आणली असते तशी ड्रोन मशीन. असं असतं कुठं? तुम्ही लगेच विश्वास ठेवता कोणाला बी. एक चेअरमनला फोन करायचा ना पैसे द्यायच्या अगोदर. केला होता तुम्ही मग? बोलायला काही तुम्ही म्हणे चेअरमन बाई आहे मग नंतर आता बोलतात बाई मी असल्यावर करतो. आम्हाला थोडंसं मग मग मी थांब रागाच्या घाबरावं भरात लागतं. की घेतला नाही आता गेले माझे पैसे. आता गंठन भाऊजी सोडतच नसते. बघते जिथं असतील ना तिथे अशी हानते ना गावातच राहून देत नसते. बघा हा तुम्ही. यातले 20,000 घातले. थांबा आता येऊ द्या मला बी. सरपंच एखादी वस्तू जर अशी हवेत उडवायची असेल तर त्याला ताशी कितीचा स्पीड द्यावा लागेल बरं? गंठन एवढा हुशार आहे होय रे मी. आणि मग कसं काय सरपंच झाले बरं तुम्ही? सरपंच असं उडवावं लागत काय? ना ना असं उडायचं असेल ना. तुम्ही ना येडा म्हणून साऱ्या गावाला चंदन लावा. सगळ्यांना लुटून खा तुम्ही. कोणाला खाल्लं? मला काय साऱ्या गावाला लुटून खाता तुम्ही. काही पण आयडिया देता नाही पैसे घेऊन जाता. माझे 20,000 रुपये द्या तसं काय नसतं. मला चेअरमनने सांगितलंय. वर्क इन प्रोग्रेस काम चालू आहे. त्या ड्रोनचे वरचे आहेत ना मी तेलाची बाटली कापून ते असे वरचे पंखे बनवून घेतलेत. ए पंखेन बिंखे हे उद्योग सोडा. तू गावातून बाहेर निघ पाहिलं चल. पहिले याला गावाच्या बाहेर काढा सरपंच. पहिले लगेच निघायचं. चल सरपंच हे सगळे म्हणते ते बरोबर आहे. याला हुसकून द्या गावातून. कमोन अहो, काशे असे कोणाला बनवतोय, पैसे घेतोय, काही करतोय. असं कुठं मशीन असतं व्हय कापूस याचायचं? अहो मी बनवून दाखवतो ना तुम्हाला. तू फक्त लोकांना येडं बनव, दुसरं काय नाही करीत. तुझं बस तू नको लय चाव चाव करून मध्ये. अरे काय करतोय गंठनी? काय केलंय? कोणाला चंदन लावलाय तू? अहो चंदन नाही लावलं. त्यांच्याकडून 20,000 घेतलेत. मी आहे ना ते ड्रोन बनवणारे ते नाही फोटोग्राफर उडवते ते लग्नात. त्याला आहे ना असा हात बसवणार आणि बांधवर उभं राहून ते ड्रोन उडवायचं. ते ड्रोन जाणार कापाशीच बॉन्डापाशी. ते हाताने असं बोंड तोडणार आणि ड्रोनला खाली गोणी बांधलेली असते त्या गोणीत सोडणार. अशी मग गोणी भरली की परत ते ड्रोन बोलून घ्यायचं. परत ती गोणी खोलायची आणि दुसरी गोणी जोडायची. असं बांधवर बसून म्हणजे 2 तासात 1 एकरच कापूस येचून दाखवून.
घंटा तू कशाला काही कुटाने करीत असतो बरं? एक काम कर, तू ते 20,000 रुपये घेतले ना सुजाताबाईकडून, ते तसे देऊन टाक त्यांना. गोठ्यात लपून ठेवले तुम्ही. हा, देऊन टाक सगळे 1 रुपया बी खर्च नको करू. गोठ्यात हा कोण नेले मग? कोण नाही नेत. द्या माझे आणून मग. हा देतो थोड्या वेळाने आणून. एक काम करा तुम्ही आता, काय लय सध्या आहे ना हे मजुरांचा प्रश्न आहे ना, लय आयरणीवर आलाय. एक काम करा आता, सगळे ना तुम्ही सगळे जा, अजून बाळू वगैरे सगळे अजून 5-25 लोक घ्या आणि सुजाताबाईच्या शेतामध्ये जाऊन इर्जिक घाला. इर्जिक म्हणजे काय माहिती ना तुम्हाला? इर्जिक म्हणजे गंठन सगळ्या लोकांनी एकत्र येऊन एखाद्याच्या शेतात जाऊन काम करायचं फुकटमध्ये, आणि त्या ज्याच्या शेतात आपण जातो त्यांनी मस्तपैकी सगळ्यांना दुपारचं जेवण द्यायचं. दुपारचं द्यायचं आणि संध्याकाळचं बी जेवण द्यायचं. कळलं का? आता सगळे तुम्ही जा आणि सुजाताबाई इर्जिक झाली ना संध्याकाळी मस्तपैकी सगळ्यांना जेव घाला. कळलं का? कोरड्या पापड आणि भजे पण करा. ग बसा हो, तुम्ही तर बोलूच नका. मी काय म्हणतो सरपंच, तुमच्याकडे 50,000 रुपये आहेत का? कशाला रे? मी आहे ना यांच्या इर्जिकला आहे ना पंक्तीत वाढायला असं रोबड बनवतो, तो असं भाजी वाढून. असं ना बघ नाही हो.